मनी बॅग भर मला मीटिंगला जाण्याचे. कडे मीटिंगला जाणार तुम्ही? पुण्याला जाईल रो मी. पुण्याले? मग रोज उठणार सुटणार का मीटिंग, उठणार सुटणार का मीटिंग, घरची मीटिंग कोण देखाय? म्हणजे गरमा काय कमी पडी गे तुले? काय कमी पडलं? मन दिवाळीला किराणा भर देलशेन, काय कमी पडी गे तुले? काम गरमा कोणी करत नाही काम. अरे ती सुनबाई आहे ना, ती लंबी टोकोरानी ती मग काम करत का ती गरमा? नुसतं खावानं झोपानं काम कर राहिली ती, आळसपणा काढत ती नुसती. अरे पोरणी जाते ठकी जा तू, एवढं तेवढं तू हात लायले जाय ना मग. मी तर गणत काम करत हो. अरे मग तो आपला बाड्या आहे त्याला सांगत जाय. तो तुमना भाऊ मग तो बाड्या, हा त्याला मी सांगा बाड्या वावर माझा आहे. तो काय म्हणे, हा मी नि जाव म्हणे. म्हणजे तो सुद्धा काम आहे किराणा नाही असं? काहीच नाही, सकाळी मटननी भाजी बनवली मी, खावानं झोपानं काम करत. दोन्हीने मजबूत जेवण करली द आणि कामधंदा करणार नाही. डोर गोठा माझा झोप मागत्या दोन्ही मी देख म्हणा डोळ्यावरी. मला देखाड तू आधी डोर गोठा मग झोपेलेत ना त्या त्या दोन्हीचा तांगड्यास तोडस नाही त्या बाहेर चाल. बंद करणार आहे नुसतं कातरण लटकेल अंगावर तरी मी मास. राम राम मंडळी. तुम्हाला असं वाटलं बा मुख्यमंत्री इकडे कसं काय होणार? नाही मन नाव भाडे आमना भाऊ गावना पोलीस पाटील आहे. नानमाई ग्रामपंचायतनी मेंबरीने भाऊ उठला सुटला का मुंबई पुणे, भाऊ उठला सुटला का मुंबई पुणे. आमने नानमाई ग्रामपंचायतच देखत घरमा दोन्ही आपले नवरा बायकोचे काम करणं पडत. पण 2 दिन घ्यात मन बायकोने नानमाईने उपटी जायले. मन बायकोला बोलावस आणि तिला विचारच भानगड कसा बद्दल होईन बा व रंगी हाय वा हाय वा हाय वा हाय. काय वनो तुमले का बोललो मला? काय कुदी राहिली तू एवढी? मी नाही, तुम्ही कुदी राहणार. नाही मी काय म्हणा नानमाईने तुम्ही भानगड घाबरो ओय नान नाव नका काढा तुम्ही. घाबरा. अरे उठणे सुटणे का ती गरम पंचायत न पैसे ना ती काय काय जाडी राहिली अरे गरम. मग ती ग्रामपंचायतनी मेंढरी नाही, ती ग्रामपंचायत माझ जाई ना. थोडस घरमा पण देखो ना तिने इकडे तिकडे सुनबाई आहे, थोडं काम करू लाव. अरे मग आपले आपण कसं करताय नानबूट ना सुटणार का मुंबई पण हा. आठवं धान्य पिकाडून नानबूट ताबामध्ये हो तरी नानमाई चांगली देखत नाही. नाही तुला म्हणणं काय? वाला निघ नाही, ओ बापरे हा वाला निघ नाही. आज तो नानबू माटा की मला मी काय करू मग? हाय आम्ही काय करू? तुम्ही वाला नाही निघणार तर मग माय बापना घर चालली असं मग मी आणि मी कुठे साबर कांदा जमलं फिरसू मग देखा तुला म्हणणं काय? वाला निघ नाही, झगडा पण करणार आहे. झगडा करणे? आव अरे येडी मग झगडा करा सारखा आहे का मी? देख बरं पहिलेच मला हरकत केली तो नानबुका जाणार ना पप्पा मी आहो तुमच्या एक बुक्का मग 3 किलो आगाळती तो माले. तुला म्हणणार झगडा करणार वाला निघ नाही, वाला वाला निघ नाही. आव आपण एक काम करू चालेल डोरकोटामध्ये सध्या फिरवू चालेल. नानमाई होनी नानमाईने तुला उठाड डायरेक्ट नानमाईले तगड्या तरी उपटी मारण मी नानबुल देखले सो मग हो चालेल ना मग? आहो चाल, तुम्ही एका ठिकाणी. नाही 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 एकच ठिकाणी नाही, तुम्ही तिकडे झोपा मी इकडे झोपत. नको आज नको करू आहो आहो तिकडे झोपा ना तुम्ही. बाई ना 2-3 दिन पासून असं चुलतून पण बोलून मला कसा कोथमीर तापी राहणार झाला. तापी राहण्याचं कुत्रा चाल लखवा मार राहिला तुमले. बाई लपावी ना काय मला नाही मी काय म्हणा एक ठिकाण जाऊ आपण. नाही नाही तुम्ही तिकडे झोपा मी इथे झोपत. नको आज नको करू आहो जा ना तिकडे झोपा ना जा ना. असंच होईल ना श्रावण महिना माझी आहो श्रावण महिना मला उपास होता. तो उपासना पाहिजे पुरा महिना दुवार चालला गे माझी पाहू एका ठिकाण जाऊ तू नाही ना हो, नाही ना हो, जातच का नाही तुम्ही झोपाले तिकडे तुम्ही खाली उपटी मारू. काय करू रे? एका ठिकाण जाऊ नाही 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 ऐकत नाही मग हे ऐकत नाही आलं का झोपा ना. जाय मग मुक्का जेवणात आहे त्या बरीशी तुम्हाला काय करणं चालू चार्जिंग मशीन जपली का हो, झोपली हो. येऊ का मग जाऊ तिकडे झोपा हो, एवढा पोट ना.
जाय मग डबल जीवनात जायचा या वर्षी तुम्हाला काय करलं मन म्हणा का मुरली मारी पड रास हो बरोबर सांगितलं ती तू कसा झोपणार ते? या दोन्ही खायली द मस्त झोपेले कसा झोपेल? ओ बाबे ओ भाड्या अरे अरे नेमकं झोपणार मच्छर खाई राहणार तर नागू नेमका झोप नेमका झोप रे भाड्या. नेमका झोपणार रे. विकी नेमका झोप नेमका झोपणार रे. देखा का? पाठाय गेलो नेमका झोप रे भाड्या कसा झोपतो देखा. बेस दे बेस एक काम करस काय? तू त्या भाड्याला उठाडी दे आणि मी त्या सुनबाईला उठाडी देस मी नाही उठाडवतेले. त्याले काबर नाही उठाडव तू तो मला गाया दे. गाया देस मग त्यांना तंगड्या तोडता सुनी मी शेणा ठेवाय लवकर ऐक नाही का तुमले? काय रे ओ भाड्या? काय रे? ओ भाड्या उठ रे. ओ भाड्या उठ रे. ओ तुम्ही मायनी रांड तुम्ही का तवय नाही म्हण राहते आता हा म्हण राहिले का जमत नाही म्हण कधी शिलग वय जपू दे देखा का कसं काय असतो? अरे झोपमा बडबड असतो तुले काय एवढा राग हो ना एक मिनिट मी त्या सुनबाईला उठाडी देस सुनबाई ओ सुनबाई अरे तुला नाही सांग ना बाळकाव. ओ बापरे लवकर कर माझा काय करू? शिंगाण्यालय का बरं? आई देर पैशानी मना आधी काही मना आधी वर पर नाही लेले हाय हाय ये ना जीवर मारते ती ये ना. मना आधी कशन पर नाही लेले मग आणि एवढं बोलली नाही कोणा जीववर बाळकाव बोलली. पाड्याना जीववर मला डायरेक्ट भाडगाव बोलली येणं सालानं चांगले स्कोर टाकस मी अजिबात वाचू द्या तुमले मग भाड्या नेमका राहायचो हा भाड्या नेमका राहायचा रे ओ. बाबाचा पोट ना तू. तू तेरास का पोटली हो तू ओ इजडा रे इजडा. हो इजडी हो तू इजडी ओ रांड बाईल्या. हो पण नवरान बायको नेमका बोल अरे पणा भावनी बायको असं बोलतो तुमले मारामारीच करणे का दे नागू तुला टँकर पलटी हुई गई तर आज मन टँकर पलटी करा नका देरशाना अरे बाळकाव कोणा जीवर मारणार रे भाड्या? तू ओ बायना मागून काय बोलत बायना पुढून बोलत जाय रे. जो बाईला मागून बोलत ना तो कास मर्दर आज माहिती आहे भाड्या आई देख जास्ती लंबा नको चालतो हाई आई देर पैसा नि मनात काही परमिशन लय माले डायरेक्ट बाळगाव बोलेल शेफ डायरेक्ट म्हणजे मला जो संताप आहे ना डायरेक्ट ताई पायना डोका उतरी जायले बरं नानगो आई आई बी जास्त गाय देत बरा म्हणाय ना मला डायरेक्ट दाई पाय ना डोकामा उतरी जायले हो डोकं वर्ष येणार आहे हा पूर्ण नाही ना नानगो असा पुरा गया निघतो नानगो हा पांढऱ्या करणे का ए
नेमन राय हो तू मी बोलते बेकार राहणे बरं नेमका राय नेमका बोल. तू एक नंबर बाळाचा पोट नाही ना रे. आणि तू तेरा ना पोटनी ना कत्री कत्री तू एक नंबर ना वाढ खाऊ ये बाळ खाऊ. सांगत का ए, तू शांत बस शांत बस शांत बस. तिनं तोंड बंद करत का उदरी ना तोंड बंद कर तोंड बंद कर. हा तुलाही बोलू देत नाही ना बाई. तुले माहिती शे पहिल्यापासून तुले माहिती शे तुना वहिनीना स्वभाव कसा आहे. इस्तो आत्मा धरायचा पण तुना वहिनीना स्वभाव आत्मा धरायत नाही. अरे नानभू मला बी कोणी धरत नाही स्वभाव आत्मा मी बोलता बेकार आहे नानभू हा आई एवढी चढ चालस तू दाबत नाही का रे अरे बाड्या मी गण दाबस पण ती मनावर दाबा येत नाही. दाबायत नाही म्हणे संतू मी डांगरवाडी पिकत नाही राहत ओ चक्रम अरे ते काही आपला आत्मा रास करो दीडशाना. अरे देवनी देव आणि आपण लेवो. देवनी देव ना पण नाही देव आपण 2-4 गोदड्या फाडवतोय नेमका बोल तुला तोंड शेका संत असं दवड. आपले गोदड्या फाडल्या अरे दीडशाना अरे जास्ती लप्पा नको चालतो. कोणी तकलीफ वोट टाक सुटली तुला बाहेर येते दिदी तर म्हणे माहिती का कितना संता भूता माले तो तुले लाग घेत नानभू मला इंग नाही लिंग ना मला इंग नाही काल लिंग शे दे आज नाही देणी हो गंदी पटकली मग मला अजून इंग नाही हा म्हणजे वाल लिंग नाही असं काही हरकत नाही. मला इसका दे हो इसकाना तोंड ना. अरे हिस्सा बोमल ते मन मला इसका दे बाड्या हो तुला हिस्सा पाहिजे ना. हो 20 बिघा जमीन आहे आपला बा 10 बिघा तू ठेव 10 बिघा मी ठेवसू. नानभू आणि ते 5 एकर आहे लंबा नको चाल घ्या का बरं? तुम्हाला दोन्ही तांगड्या तोडता तुम्ही. अरे ज्या टाइमले मी गावना पोलीस पाटील व्हायला होतो त्या टाइमले लिहिलशी. हा. अरे मला बघा पैसा होता का एक कट्टे नाही नाही पहिले त्या बल्लानं लिहिलं मी आंबाना रोप हा वर ते बल्लावर आधीच मी का हा त्यानंतर अजून पैसा जमाना पोटले चिमट्या दिसन मग ती चिसणी पट्टी लिहिली ती खाल्ली खालनीचीच निपट मग आई उन्ही आता 150 जास्ती मात नको बरं जास्ती मातू बी नको तू इना जीववर. हा काय जेवढं भेटी राहणार ना तेवढं करून आण तू खुश राहायचो तेवढा मा. कस काय जास्ती लंबा चालतो नको बरं तू आठे काय झालं? लंबा चालतो नको. काय बन हे 5 एकर तर तू म्हण राहिला ना हा. तुला रुपयानी त्यांना 1 रुपया टाकेल नाहीये तू. अहो काय मग माई पोलीस पाटील पण येईल होता ना ए, मन बागली बनवली नेमका बोलतो आता मी नेमका बोलतो तू. त्यांना बी इसका पाहिजे माझे अरे तुला देसो तुला मी वर ना आंबाना रोग दोष आहे ना तो आंबाना पट्टा तो तुला देतो. खाली चिसनी पट्टी द्यावं नाही बरं. मी बी एवढी बेकार रांगे ना काय मी बी एवढा बेकार माणूस आहे ना हा खाल निश्चित निपट ए, मला कराय ना आता कर. खाल निश्चित निपट असो ना तू आई दे आई झगडं खरंच बाकी तू आहे ना तो समजदार माणूस आहे. मी काय म्हणून राहिलो खाल्ली चिसणी पट्टी ना काय तुले नान बरं आहे घालशे रे. हा नाही ना अजून हॉस्पिटल म्हणजे भाऊ हा विषय कसा आहे मी आंबाला रोप दिले तू पण मनी मोटर आहे ना कमजोर चालत आहे वरती पाणी पिळत नाही लवकर खाली कसं बसकन पाणी उतरी राहत हो 150 जाऊ दे तुला मन सारखं तू चिसणी पट्टी दिलीस ही साप बरोबर घ्या का नको खाली साबर बरोबर घ्या इले उचल आई मुंगूस ना तोंड निले खाल उचल कारण इले देखताच म्हणत डोकं तुले माहिती आहे म्हणा संताप. तिने उचलून 4-5 बरगड्या मोडले हो का म्हणजे आल्या मी नानभू हा येर माई साखर हो यरमा कधी हिस्सा देखील का तुम्ही हो चक्रम
चांगला पोलीस पाटील आहे तू यर माई मग असा आडा बांबू टाक हा हो आडा बांबू टाक आता न भरणं तू करा ना आता न भरणं मी करतो हो भाऊ हो जीवन कोटवाले जीवन थोडं धीरे बोला तुम्ही आमले ऊन म्हणजे आमले बोबडे असं का हा तुमले बोला ना ना आता बाहेर या मग नंतर या तुम्ही गाणं सांगायला सांगा नानबो हा अरे यार मगच काही सरबार शेरी येणार सांगा तुला आडा बांबू टाक आता न भरणं तू करा ना आता न भरणं मी करतो कारण निचके राय ना मग अरे माले खुशी होई राहिनी कशी कारण की तुला माहिती ना मनपात जन लीडर आहे बापरे जंगल लेटर आहे हा जन लीडर चालू करले सू मन मन भरणं करले सू चाबी बंद करले सू नीटच निघ सू तुला द्याव नाही द्याव. तुले देणार नाही म्हटलं मी तुला कट्टर पडू द्यायचं का मी? तुला एक अंडा सुद्धा पाणी भरू द्याव नाही. नानमाय आता भवाडूच जा तुम्ही. नानमाय चारी कोण तू? चारी. तुम्ही चारी बुजी टाकसू मी नानमाय मन नांदे लटको नको बाबा, मी बी जोपर्यंत लाईट राही तोपर्यंत भरणं करसू मन मना ही समाटी टाकी बुजी देसू ओ चक्रम डोकाना अरे माटी टाकी सन तू ती यर बुजी देशी तू नाही सनी ती यर राही का कोणा बी धरण मला जाय मला काय करणे म्हणजे ती यर सुद्धा जिराव मागे शेतू बिलकुल चिराईले सू काही हरकत नाही ती यरवी तू ठिले तुला मन सारखं होईरानं सर्व हाई टोकर अहो घुसना टोकर इले उचल लवकर लिंग बरं तू आता. काल नाही दल्ला दल्लीच ना दोन मजली घरी ही सकाळ द्या मामी वारी वा तुला आता सोड देसू का मी बाड्या दोन ताली घरशी आपला बा वरला तालमा मीर असू कारण की मी गावना पोलीस पाटील लोके मला नाव ठेवतील तू खाल्ला ताल मारायचो काल खाल्ला ताल मार माग नाही नाही मारायचो, खाल्ला तालमा. वल्ला वरला अरे, तुला काय माहितीच आहे का? आमनगर मोठा मोठा पुढारी लोक येतच आमदार खासदार आमनगर मा येतच माहिती का आणि तुला? आमना घरमा का टुकडा घुसतास हो बाकी माहिती नाही वरला ताल मिले सो उपटा उपटी गवी जाईना हाई बात तुम्ही ऐकणार नाही मी गाडी की लोके माले असतील गावना पोलीस पाटील वरला ताल मात्र असू मी तुला टिकटावर गेली पायदी टाकू रे मी तुला टिकटावर पायदी टाकू मला टिकटा पहिलेच फुटी झाले नानमू हा म्हणजे वरना ताल तुलले नाही का वरला ताल मारा असू मी बर वरना ताल मार आहे आम्ही खालना ताल मार असू खाल्ला ताल मारायची तू नानबू हा नानमाय गाठ तुम्ही भाड्या संगे हो तुले देखील सुधरे हो टकली ना मी रासू तोपर्यंत रासू मन मना खालना मजला तोडी संकता बी निघ जासू मी आपला भरोसा निभू अरे ओ उलटी पांढरी ना अरे तू खाल्ला ताल तोडी टाकशी तो वरला मजला राही का कोणा बी दाबावर ठेव मला काय करणे चांगला दीडशा नाही तू अरे नको भाड्या नको असं नको करू बाड्या ते घर सुद्धा ठिलेला दिसत बिलकुल कारण की लोके मला असतील दाखला भाऊशे ते घर सुद्धा तो ठिले पण लवकर निघा ते बट्ट बरोबर कर देईल शे मी काल काल बट्ट बरोबर कर दिले त्यांना मोठ्या बाकी होत्या दाखवणातले हो सगळा वाटायचा पैकी निघाते काल निघाते मग दल्ला दल्लीच माई साखर ओ चक्रम अरे माय बाप मा कधी सपारताना देखील का तुम्ही हो दीडशाना काबरणी मा अरे येरा भो ज्या मायले आपण 9 महिना 9 दिन पोटमा वजा वाग हो उलटी पांढरी ना अरे कसा बोल रहा ना तू अरे मायने आपले वाग मायने हा अरे हा ज्या मायने आपले 9 महिना 9 दिन पोटमा वाग मा ज्या मायले आपण 32 दारा दुधण्या पाहिजे ओय असं काय उई राही ना तू का मला इटाई तंडाईला खा वाढली ना हा ज्या महिने आपल्या 32 दारा दुधण्या पाहिजे मग? ज्या बापला करता आपण गुडघा फोडेले तुले चांगला फोडी टाकू तो बाप आपले जिंदा राहू दे का रे हो असं बोल राहा ना तू नाही ज्या बापने आपला करता गुडघा फोडेले त्या बापने हा म्हणजे काही लोक नाच राजनान भाऊ कसं ज्या पोरसले माय बापासने पैदा कर ज्या पोरसले शाळा शिकाड्यात त्याले नोकरी लावत त्या पोरसने 2-2, 3-3 तालच्या बिल्डिंगा बांधल्यात हा आज त्या माय बापा रोडवर भीक मागी राहणार आणि त्या पोराच्या 2-2 तालच्या बिल्डिंगाच माय बाकी नसणार
बाकी नसते तर अनाथ आश्रमा सोड देईल आपण तर नुसता हिसकाच कर राहिलो. म्हणजे तुला म्हणणं असे ज्या माय बाबांनी दाखला मोठं कर हा. शिक्षणले पैसा पुरावा बरोबर त्यासनं लग्न कर मग 4-4 तालना बिल्डिंग बांधतात त्या पोरेसनी त्या मायबाबासले अनाथ आश्रमा सोड कोणी फुटपाथवर सोडवून असं म्हणणं आहे का? कोणी रस्त्यावर भीक मागी राहिला जाते आपण नुसता हिसकाच कर राहिलो. मग एक काम कर काय ती धरली मनाकडे राही आणि धरला तुनाकडे राही. दल्लेल नको लिहू का बर? आई माट्टाची दल्लेले तुना वहिनीनं मागे कितला कामे राहतस तर मग काम धंदा करायला नाहीये आणि तुझ्या इज्जत मा सांगी राहिलो मी काय ती म्हातारी हमनाकडे देतो. नाही नाही दल्ली मनकडे नाही अरे दल्लाले ठेव दल्लाले. नाही रे बुवा, तो कोणी बी चिरकी असतो. अरे जर कठे बिच्चिर किती ना पुशी लेवानं. नाही पुसायला मग अरे मग थोडस चाटी लेजो बापरे तुला चिरबीर दिशी राहिली ती नाही नानबू दल्ली मनकडे नाही दल्ला तुमकडे नाही. नेमका राहायचो नाही नाही हातीने बोल द्यावं. म्हणजे काय म्हणणं इथून आलं? दल्ली आमनाकडे राही दल्ला तुमकडे राही. बरं काही हरकत नाही दल्ली तुनाकडे धल्ला मनाकडे हो. पण विचार कर जो काय तुना धल्लीनी कसं म्हणा धल्लाकडे चक्कर मारा तिले उचल सुंडारी गेर मा फेक दिसू बरं मी विचार करतो कशी रस्ता तर रिवी दिशी की तर तिले दोन दगड मग उपाडी दिसू मी नानबाई नानभू मन दल्ली तर काही येऊन द्यावं मी पण तुम दल्ला जास्त दम माराव नाही हो. तो विचार पूर्ण तुम्ही कर द्यावा ना पहिले पुन्हा दल्ला कसा मन दल्लीकडे उन्हा ओ देरशाना काय करली शी तू त्यांना कुल्लाच का बिटाक तुम्ही मी बोलता बेकार आहे मग आधी काही काय होईल आपल्याला बाळ्या हा आपला बोलावर काही होणार नाही मग आपला दल्ला दल्ली जीवत येत हयात येत त्या दल्ला दल्लीचे बलैले म्हणजे त्याच नाही विचारवर चालશે तेच नाही विचारवरच होई आज उभी बेकार शेत्या बर्फाला येईलच मी त्याच्या बनाव लवकर ओ आई बाबा ओ आई बाबा वाडा बोरण मशीन कोण राहणार अरे भगवी ना आम्ही वाले आमने काय नसतं बोलत किल्ला पडी घ्यात पण त्याच मशीन काय बदली बिलेट पाडली ती का अरे बहिणा अरे तुम्ही म्हातारा नाही होणार का तिले नाव राहणार अरे वय अनुसार माणूस नादा लेकून नानभू हिने एकूण खाई गेलं अरे त्या रोज धर्म बहादर नाही होती मनावरी खावाई गाय तर हे पोऱ्या अरे पोऱ्या हो काय नाही दिलं रे धर्मा बाबा हाव तुना दाखला बाड्या हा हाव सत्यानाशानी पुरा घरमा दांगडो घाल दिला खबर तुमले न विचारता जमीन मा भी वाटा पाट टाकात बापरे तेवढंच नाही तुमना दोन्हीच मा भी वाटा पाट टाकात बाबा देनी बापरे तल्लाली मी पिचडी घेऊ गेलं सांगेल होतं मी तल्लाली विचार दिले
चिरी किती नका काय माधुरी माधुरी काय वा माय अक्षय कुमार तुझे काय कान बाई राहिली वाढवी ना आमना दोन्ही नवरा बायको जर तुमनं तर लई जीव तुम्ही काय म्हणे राहतात मागे आई एक कथा राही घ्या तुम्ही सांगेत ना मामला आपता मामी आमने जाय राहतो रणकी बहीण पैसा काढला लाडकी बहीण पैसा काढायला जाय राहतो भरपूर गर्दी होती एसटी मा बाकीना पट्टा लोक बसी घ्यात माय मी तल्ली बाई शेवट आहे गो मी चढाले गहू कंडक्टरने दरवाजा वडीली ना तटे नाटकी मी काय म्हणालो काय चांगलं चालू पोर काय म्हणलाय ना म्हणे तुम ना मारी इसका पाटा का ओ माय असं नका करा म्हणा तुझे माहिती मला सुनाशिवाय चित लागत माले बी माहिती माले बी तुम्हाला करमत ना तुझे माहितीचे मला रोज 3 टाइम लागत मला का वाढवे ना माय काय 3 टाइम खायच्यात एकच टाइम उठाले टाइम लागल तुम्ही जेवणले उठाले पण टाइम लागत ना बापाले मी कसं करत म्हणा आत्माले माहिती ते सांगे पप्पाना किती रावण्या करत खायल्या पण खातच नाही पटकन थोडी जण खायला बाबा तुम्ही देख ते गल्ले आमनाकडे तो मोठा भाऊ कडे तुला जर जास्त दिन होई घ्या आता तुम्ही लवकर भेट नेवा तुला जर जास्त दिन होई घ्या मी चालू तुला आम्ही निर्ली जासू तू काही बी चालवी ना बरी ना मागला बरी जे सापडी गई पडी गई म्हणजे तुम्ही आता मी येणच लागा ना कामे करतस का ओ माय तुमले येणच लागीन तुम्हाला तोंडमा किडा पडतील ना अरे बाप आता इंग्लिश जरासा का केली तर उठत तेवढा माझा मनावर बाडूक टाकली माझा चोपडाकडे जायच्या मार्केटकडे कधी बरं लाईट बघत कधी वो पैसे म्हणे कपन कुठे कोणले माहिती पाय रे भाऊ मी कपडे बसाली दे रे मी काय म्हणाल आई घर नाचत नाही पोरा इतका चांगला होता पण या उन्हात ना पोरस ना काना भरात या रांडास या छिनार चिकली राय काय मायने एक लागलं होतं ही नकली मी एक दिवस काय जाया तो टोपी येत नाही का कोणता तो केस कानाना टोपी मला वाटत म्हणतो फ्रेश वाशे मी बट्ट लईली ना बट्ट निघी गया तो मी फक्त शेंडी उरेले चालले काय म्हणत ते 2-4-6 महिना काही टाया बटावले तुम्हाला म्हणे शेवट टकली देखील एकदा आता मी तुमले 2-4-6 महिना दिकाव नाही तुम्ही आता एक काम करा आता तथा देखील कोणी काही कोणी देखील देखू नको तू अजून आता तोंड फिरा रे गोरो आवर काय सांगेल आणि घर कशी
आवड